ॲक्च्युली मगाशी आपण पाहिलं की तूप कसं शाई कशी मिक्सरमध्ये बारीक करायचं ती प्रोसिजर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता आपण जे लोण्याचा गोळा तयार झालेला आहे ते लोण्याचा गोळा गॅसवर कडवत ठेवायचा आहे. त्याची मी प्रोसिजर या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मिक्सरच्या भांड्यामधून मी ते पूर्ण घट्ट झालेलं आहे. गोळाच तयार होतो. 3 मिनटं तुम्ही 3 सेकंद जर तुम्ही मिक्सर फिरवला, मिक्सरचं भांडं पडलं, पूर्ण गोळा तयार होऊन बाहेर येतो आणि त्याचं तूप होतं. बघा कशी होते प्रोसिजर माझी. मी जर्मनचीच कढई घेतली आहे, स्टीलची कढई नाही आहे माझ्याकडे आणि थोडीशी पातळ आहे. लोखंडाच्या कढईमध्ये तर ते काळंच होईल तूप, म्हणून मी ही जर्मनची छोटीशी खराब नाही आहे एवढं भांडं ते. ओके, मी घेतलेलं आहे हलकं पटकन, म्हणजे गॅस पण जास्त लागणार नाही आहे म्हणून मी ती कढई घेतलेली आहे. आणि पसरट भांडं पाहिजे, तूप गरम करताना पसरट भांडं पाहिजे, म्हणजे ते गॅस जरी मोठा असला तर त्याचे ऊन बाहेर नाही आलं पाहिजे, उकळतं ते, त्यामुळं थोडं पसरट भांडं लागतं. मग कढईशिवाय आपल्याला पर्याय नाही ना. सगळं मी आता हे पुसून भांडं घेणार आहे. बघा, मी हातानंच काढायला लागते, चमच्याचा वापर नाही चालत. हात थोडा घाण होतात, पण जो रिझल्ट मिळतो तुपाचा खूप चांगला मिळतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हशीचं गोठ्याचं दूध विकत आणतो, पिशवीतलंच दूध आहे, त्याचंच मी तूप केलेलं आहे. ओके, आणि थोडं थंड पाण्यात हे केलेलं आहे. ते मी पुसून हे करण्यासाठी मोबाईल थोडासा बाजूला ठेवलेला आहे. सगळं मला भांडं पुसून घ्यायला लागेल, त्यामुळे थोडा मोबाईल बाजूला केलेला आहे. प्रोसिजर बघा कसं छान तूप येतं. आणि ह्याच तुपाचा वापर मी पूर्ण घरामध्ये पदार्थामध्ये करते. 8 दिवसापूर्वी मी ज्या शंकरपाळ्या केल्या होत्या ह्याच तुपाच्या होत्या. आणि काल जो ब्रेड भाजला मी तुपामध्ये, तर ह्या तुपाचाच ब्रेड भाजला होता. लास्टला छान रिझल्ट दिसेल. 15 दिवसात शाई साठवून फ्रीजमध्ये ठेवून 15 दिवसातून एकदा तुम्ही तूप केलं तर चालतं. लगेच 8 दिवसाला 4 दिवसाची करायची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार टाईमनुसार करू शकतो आणि घरच्या घरी तुम्ही हे करू शकता. पण त्याच्या आधी 1 दिवस फ्रीजमध्ये ते दूध पूर्ण शाईसकट फ्रीजर केलं पाहिजे, म्हणजे घट्ट शाई वर. त्यातलं दूध थोडंही वापरू नका, मगच तुमच्या लोणीचा गोळा असा तयार होतो. जास्त दूध येत असेल तुमच्या घरामध्ये करू शकता. रोजच्या अर्धा लिटर दुधामध्ये होणार नाही आहे. दूध जर जास्त असेल घरामध्ये तरच हे तूप करू शकतो आपण, यूज करत असेल तर. बघा, असा लोण्याचा गोळा निघतोय. आता लोण्याचा गोळा हा मी पूर्ण पाण्यानं स्वच्छ धुणार. ह्यात थोडंसं ताक होतं, ते राहिलेलं पाणी ताकात होतं, आणि ताक जरा बाजूला काढणार आणि असा पूर्ण लोण्याचा गोळा तयार होणार. त्यासाठी मी धुवून घेतलेलं आहे. सगळी प्रोसिजरमध्ये मी तुम्हाला दाखवू शकले नाही. आता मी हे गॅसवर ठेवणार आहे गरम करत. ॲक्च्युली माझा लायटर खराब असल्यामुळे मला काडीपेटी वापरत आहे. लक्षातच येत नाही, डीमार्टला गेल्यावर आपल्याला लायटर आणायचं आहे. गॅस चालू ठेवून ही कढई मी तुम्हाला गॅसवर ठेवणार दिसेल आता तुम्हाला. अरे, कुठे गायब झाली मी. ओके, मलाच माहीत नाही या प्रोसिजरमध्ये मी काय करत होते ते. ओके, बघूया पुढं. कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. हॅलो, कुठे गेली मी, गायब झाली का? ओके, ठीक आहे. पुढची प्रोसिजर आहे ती तुपाची पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल.